मित्रांनो, मी श्रेयस कोडे, तुमचं कवडे क्लासेस अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण पार्ट 1 10वीच्या पार्ट 1 अल्जेब्रा मध्ये अर्थमेटिक प्रोग्रेशन एपी याचा आपण लास्ट शेवटचा जो प्रॅक्टिस सेट आहे, प्रॅक्टिस सेट नंबर 3.4 हा आपण बघणार आहे. याच्यामध्ये किती एकूण 6 क्वेश्चन आहेत. हे सगळी लेखी गणित आहेत, वर्ड प्रॉब्लेम्स आहेत, ते आपण शांतपणे समजून घेऊ. तुम्हाला काही अडचण असेल तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आपण स्टार्ट करू. पण त्याच्या आधी काही सूत्र लागणार आहे पूर्ण प्रॅक्टिस सेट सोडवण्यासाठी. हे 3 सूत्र आहेत. याच्यामध्ये महत्वाचे 2च लागणार आहे. हे तिसरं दुसरं आणि तिसरं एक्झाम्पल जे सूत्र आहे ते दोन्ही सेम आहे. पहिलं दुसरं महत्वाचं. पहिलं काय टीएल, की एखादी एपी दिलेली आहे त्यातील जर तुम्हाला एन टर्म काढायची असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. ए म्हणजे काय फर्स्ट टर्म, एन म्हणजे तुम्हाला काय जर 5वी टर्म काढायची असेल तर यांच्या जागी 5 येणार, 10वी टर्म काढायची असेल जी टर्म काढायची ते यांच्या जागी तो आकडायला यायचा वजा 1 आणि डी म्हणजे असतो डिफरन्स. सेम गोष्टी इथे एन म्हणजे एन टर्म की तुम्हाला 5वी टर्म काढायची, 10वी 20वी 100वी जी संख्या काढायची ती वाली. ए म्हणजे पहिली टर्म, एन म्हणजे जी टर्म काढायची, डी म्हणजे डिफरन्स. आणि हा एक फॉर्म्युला एक छान आहे. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या टी1 प्लस टीएन, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एन म्हणजे एकूण संख्या भागिले 2. हे 3च फॉर्म्युला आपण वापरणार आहे या पूर्ण प्रॅक्टिस सोडवायला. तर आपण लगेच स्टार्ट करूया. पहिला क्वेश्चन काय दिलाय. ऑन 1 जानेवारी 2016 सानिका डिसाइडेड टू सेव्ह 10 रुपये 11 रुपये ऑन सेकंड डे आणि 12 रुपये ऑन थर्ड डे. इफ शी डिसाइड्स टू सेव्ह लाईक दिस देन ऑन 31 डिसेंबर 2016 व्हॉट वुड बी हर टोटल सेव्ह. म्हणजे काय विचारलंय की तिनं काय केलं, एक निर्णय घेतला की बाबा दररोज ते काही पैसे साठवणार आहे. की 1 जानेवारीला 10 रुपये, 2 जानेवारीला 11, नंतर 12, 13 म्हणजे असं एक वाढत जाते. म्हणजे हे एपी आहे. मग आपल्याला काय विचारलंय की टोटल शेवटच्या दिवशी किती रुपये ती कमवणार आहे, तेव्हा किती रुपये ती साठवणार आहे. आपण पहिल्यांदा सोल्युशन. ठीक आहे. मग इथे लिहू आपण सानिका डिसाइड्स टू सेव्ह आपण लिहू असं 10 रुपीज ऑन 1 जानेवारी आकड्याची गरज नाही. 11 रुपीज ऑन सेकंड अँड सो किंवा असं कॉमा इथं देन द सिक्वेन्स विल बी. याच्यामध्ये सिक्वेन्स काय म्हणेल 10, 11, 12 ठीक आहे. मग असा सिक्वेन्स बनणार आहे. मग इथं आपण काय म्हणणार, दिस इज अन एपी, दिस इज अन एपी. हा काय आहे एपी आहे. मग इथं काय म्हणणार आपण की ती 31 डिसेंबर 2016 पर्यंत काय करते पैसे साठवणार. सर्वात पहिल्यांदा एका वर्षामध्ये किती दिवस असतात 365. लीप वर्ष असेल तर 366. मग हे लीप वर्ष आहे का, हे 2016 बघा 4 ने भाग जातोय का, 4 ने काय 4 25 0 4 16 म्हणजे भाग जाते. म्हणजे हे जे वर्ष आहे हे लीप वर्ष आहे. म्हणजे या वर्षामध्ये एकूण दिवस किती येणार 366. मग इथं पहिल्यांदा दिस इज एन एपी, देअरफॉर इथं ए इज इक्वल टू घेऊ आपण 10, डी इज इक्वल टू काय घेऊ आपण 1. ठीक आहे. मग इथे घेऊ आपण टोटल किंवा आपण येतो टू फाइंड स्टार करून इथे एक पॉइंट चालू होतो. टू फाइंड टोटल मनी शी सेव्ड टिल किती 31 डिसेंबर 2016. खाली लिहू टोटल डे. टोटल डे इज इक्वल टू काय लिहिलं आपण 366. इथे खाली आपण टाकू ड्यू टू लीप इयर. लीप वर्षामुळं हे काय आहे 366 दिवस असणार. मग इथं आपण काय लिहिणार, इथं लिहू वी नो. इथं अजून एक स्टार करू आपण. We know
we know the formula summation of the sum of n terms in an AP. एका एपी मधील n टर्म्स कशा काढायचे हे मला माहित आहे असं मी लिहिले. याच्यामध्ये therefore आपल्याला SN इज इक्वल टू n भागिले 2 गुणिले कंसामध्ये 2a प्लस n मायनस 1 d. ओके, इथं आपण लिहिणार आपण 366 काढायचं आपल्याला. 366 366 भागिले 2 गुणिले कंसामध्ये 2 गुणिले 1 किती आपला 10. 2 गुणिले 10 अधिक कंसामध्ये 366 वजा 1 गुणिले डी किती डिफरन्स कितीचा 1 चा आहे. आणि 1 ने फक्त काय झालं ते वाढत जाते तो फरक. सिक्वेन्स कसा आहे 10 11 12 13 असं वाढत जाते. 1 ने वाढत जाते. डिफरन्स कितीचा आहे 1 चा आहे. इथं सोडवून भागलो पहिल्यांदा 2 1 2 2 16 2 3 7 183 गुणिले कंसामध्ये 10 3 20 अधिक 366 मध्ये गेला 365 ओके गुणिले 365 लास्टला काय राहिलं 183 गुणिले 365 आणि 20 काय होणार आहे 385. लास्टला गुणाकार काय राहतो 183 गुणिले 385. जर याचा गुणाकार केला थोडस लिहून घेतलेला तो जो गुणाकार काय येणार आहे 366 म्हणजे 36 बरोबर काय येणार आहे 70,455. ठीक आहे, हे आपल्याला फायनल उत्तर मिळालेलं आहे. यास म्हणजे समेशन ऑफ टोटल 366 दिवसापर्यंत एकूण तिनं किती पैसे साठवले. इथं रुपीज येणार आहे. रुपीचं चिन्ह टाकू आपण. इथं आन्सर लिहू आपण. इथं आपण लिहू सानिका सेव. सानिकाने साठवले सेव टोटल ऑफ 70,455 रुपये रुपीज ते 31 डिसेंबर. ही लाईन लिहू शकता किंवा इथं आपण लिहू थ्रू आउट द इयर. ओके, हे आपलं फायनल उत्तर येणार. अशा प्रकारे आपण हे वाक्य लिहिलं. ओके, अशा प्रकारे तुम्ही तुमचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे असं नक्की लिहा. नेक्स्ट क्वेश्चन करतो आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय केलं अ मॅन बॉरोज 8,000 रुपये and agrees to repay with a total interest of 1,360 रुपये in 12 months installments, each installment being less than the preceding one by 40. Find the amount of first and last installment. याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी किती 8,000 रुपये काय घेतले उधार घेतले एखाद्या मित्राकडून आणि त्याचा टोटल जो इंटरेस्ट झालाय म्हणजे एकूण त्याचं जे व्याज झालं ते 1,360. पण टोटल पैसे त्याला किती द्यायचे 8,000 आणि 360 म्हणजे 9,360 एवढे रुपये त्याला माघारी द्यायचे. आणि किती महिन्यामध्ये 12 महिन्यामध्ये. मग तो इन्स्टॉलमेंट लावून घेतो की बाबा मी तुला स्टार्टिंगला काही पैसे देईन आणि प्रत्येक महिन्याला तुला 40 रुपये कमी देईन असे माझी इन्स्टॉलमेंट लावून दे. म्हणजे कसं सुरुवातीला मला जास्त पैसे भरायला लागते नंतर कमी कमी भरत जावं लागतं. बऱ्याच बँकांमध्ये अशी इन्स्टॉलमेंट सिस्टम असते तुम्हाला फक्त ते व्यवस्थित लावून घ्यावं लागते ज्याच्यामध्ये तुम्हाला पहिली इन्स्टॉलमेंट जादा असते नंतर कमी कमी होत जाते किंवा तुम्हाला ओव्हर पण जास्त पे करता येतं की ठराविक रक्कम दिलेली असते पण तुम्ही जास्त हे भरता दर महिन्याला किंवा दर 2-3 महिन्याला तुम्ही एक अमाऊंट जादा भरता. त्यामुळे काय होतं तुमचं जे ओव्हरऑल जे 20 वर्षाचं कर्ज असतं ते 15 वर्षामध्ये किंवा 12 वर्षामध्ये संपून जातं. बघा सोल्युशन इथे काय म्हणलं अ मॅन borrows 8,000 and the total interest is 1,360 रुपये. हे 8,000 रुपये तो उधार घेतो आणि त्यावर 1,360 रुपये कर्ज लागतो.
Therefore, total payable amount is equal to 8,000 अधिक 1,360 9,360 रुपये. ठीक आहे. 9,360 रुपये त्याला टोटली द्यायचे. मग इथं आपण लिहिणार इथं काय म्हणते इच इन्स्टॉलमेंट बीइंग लेस दॅन द प्रिडिसिंग. ही अख्खी लाईन लिहून घेऊ आपण. इच इन्स्टॉलमेंट being less than the preceding by 40 rupees, so rupees 40. ठीक है. Therefore, D is equal to minus 40. ठीक आहे. आणि दिस विल बी पेड इन इन्स्टॉलमेंट. आपण दिस टोटल will be paid in installments therefore installment मध्ये पे केलं जाणार आहे. दिस इज एन येते. ठीक आहे. इथं आपल्याला डी माहिती आहे. यस 12 इज इक्वल टू 9,360 रुपये. पूर्ण 12 महिन्यामध्ये तू किती देणार आहे? 9,360 रुपये तो काय करणार आहे? माघारी देणार आहे. टोटल जमा करणार आहे. म्हणजे आपण काय लिहू इथं आपल्याला डी माहिती आहे. डी किती? -40. प्रत्येक इन्स्टॉलमेंट करणार 40 ने कमी कमी होत जाणार आहे. टोटल अमाऊंट ही एवढी आहे. आपल्याला एची व्हॅल्यू काढायची. देअरफॉर इथं आपण लिहू बी नो. इथं अजून एक स्टार काढा. इथे आपण लिहू बी नो काय म्हणणार? द फॉर्म्युला माहिती. कुठला फॉर्म्युला माहिती? द सम ऑफ n terms in an PP. Therefore, Xn is equal to n भागिले 2 दिलेल्या कंसामध्ये 2a plus n minus 1 d. ओके. याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करायच्या. काय येणार आहे? 9,360. इथे काय करू आपण? 9,360 नंतर पुट करू. आपण इथे लिहू यस 12. याच्यामध्ये 12 भागिले 2 गुणिले कंसामध्ये 2a प्लस 12 वजा 1 गुणिले डी काय झाले? -40. कारण की इथे काय सांगितलंय? प्रेसिडिंग बाय 40 रुपये. म्हणजे की प्रत्येक पेमेंट अगोदरचे पेमेंट पेक्षा काय असणार आहे? 40 ने कमी असणार आहे. इथं प्रेडिसिंग म्हणजे प्रेडिसेसर असतं, त्याचा विरुद्ध शब्द सक्सेसर असतो. प्रेडिसेसर म्हणजे पूर्वज, सक्सेसर म्हणजे पुढचा, वंशज. असे विद्यार्थी शब्द म्हणजे प्रेडिसेसर म्हणजे मागचा, सक्सेसर म्हणजे पुढचा. असे शब्द येते तुम्हाला नंतर काय गणितांमध्ये. बेसक 12. इथं अमाऊंट काय येणार आहे? टोटल 9,360 गुणिले 7 इकडं भागिले 7. इथं काय येणार आहे? 2 1 12 तून 1 गेला 11 आणि 11 गुणिले 4 11 चोक 44 तर 0 आणि मायनस आहे. ठीक आहे. -440 तिकडे गेलं तर +440. मग 2a बरोबर +440. इथं काय ना भाग लागणार. 6 1 6 राहिले 3 3 वर 3 33 6 35 राहिले 3 3 वर पुन्हा 6 6 6 36 1560. ठीक आहे. यांची बेरीज करायची. ए बरोबर हे गुणिले 2 तिकडं भागिले 2. यांची बेरीज किती येते? 2000. 0 0 7 4 10 0 हात चालला 1 4 1 5 5 10 आणि हातचा आहे 2000. ए ची व्हॅल्यू किती आली आपली? 1000.
म्हणजे जी पहिली पेमेंट असणार आहे ती कशी असणार आहे, 1000 रुपये दिलेली आहे. मग इथे आपण येणार therefore इथे किंवा आपण असं लिहू A इज इक्वल टू 1000. लास्टला आपण जेव्हा एका वाक्यात लिहिणार तेव्हा आपण लिहू ते आपण एका खाली जागा ठेवू, इथं एका वाक्यात उत्तर लिहिणार. इथं पुढं आपल्याला काय सांगितलं, पहिली अमाऊंट काढली आपण, आपल्याला काय विचारलंय, फाइंड द अमाउंट ऑफ द फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. फर्स्ट इन्स्टॉलमेंट काढले आपण, लास्ट इन्स्टॉलमेंट काढायची. इथं आपण काय लिहिणार आहे, TN चा फॉर्म्युला. इथं माहिती आहे, वी नो द फॉर्म्युला. फॉर्म्युला nth टर्म इन एन एपी. एका एपी मध्ये मला nth टर्म माहिती आहे, इथं आपल्याला TN इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 D. ठीक आहे. तो किती टर्म काढायची, 12वी. तो T12 बरोबर A किती आपला 1000 अधिक 12 वजा 1 गुणिले मायनस 40. 1000 मायनस 11, 12 तून गेला 11, 11 चोक 44, 440. याची वजाबाकी केली तर काय येणार आहे, 560. जी आली आपली लास्ट इन्स्टॉलमेंट. पहिली इन्स्टॉलमेंट 1000, नंतर ती कमी कमी होत जाणार आहे, मग 960, नंतर 920, अशी कमी कमी होत जी 12वी पेमेंट राहणार ती कशी असणार आहे, 560 रुपयाची. मग इथं आपण येणार आन्सर. ठीक आहे. इथं आपण लिहिणार therefore the first and आपल्याला जे आले ते इथे द्यायचे. काय लिहिले, फाइंड द फायनल अमाउंट ऑफ द फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. द फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट in above borrowed money is 1000 and 560 रुपये respectively. ओके. अशा प्रकारे आपलं एका वाक्यात पूर्ण गणित लिहिलेले. अशा प्रकारे तुम्ही नक्की लिहित चला. नेक्स्ट क्वेश्चन बघू लागेल. तिसरा क्वेश्चन. ठीक आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, त्यामुळे मला पण कळेल की ते त्या व्यवस्थित आवडीनं बघता येते. ठीक आहे. जर काही शंका असतील तर ते खाली कमेंट मध्ये मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तरी सुद्धा मला कळवा की तुम्हाला व्हिडिओ आवडलाय, समजलाय. आणि जर तुम्हाला वाटत असेल हा व्हिडिओ उपयोगी आहे तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. तिसरा क्वेश्चन काय दिलाय की सचिन इन्व्हेस्टेड इन अ नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम. इन द फर्स्ट इयर ही इन्व्हेस्टेड 5000 रुपये, इन सेकंड इयर 7000, नंतर थर्ड इयर 9000 रुपये अँड सो ऑन असे वाढत गेले. फाइंड द टोटल अमाऊंट ही इन्व्हेस्टेड इन 12 वर्ष. त्यांनी किती, पहिल्या वर्षामध्ये 5000, नंतर 7000, 9000 ही वाढत जाते. मग इथं आपण लिहू सोल्युशन. दिलं आपण सचिन इन्व्हेस्टेड इन नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम. ठीक आहे. Therefore, ठीक आहे. मग याच्यामध्ये तो सुरुवातीला काय करतो, 5000 रुपये जमा करतो, नंतर 7000, नंतर 9000. Therefore, he saves काय करतोय, सेव्ह नाही, ही इन्व्हेस्ट 5000, 7000, 9000 आणि ठीक आहे. हे सगळं रुपीज मध्ये आलं. Therefore, आपले तो म्हणणार दिस इज एन एपी, दिस इज एन एपी. ठीक आहे. हे एपी आहे.
मग इथे आपण लिहिणार विनो काय माहिती, विनो ए इज इक्वल टू T1 इज इक्वल टू 5000. ठीक आहे, 5000 फर्स्ट येणार आहे. त्याच्यानंतर कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू T2 मायनस T1. 7000 वजा 5000 इज इक्वल टू D इज इक्वल टू 2000 रुपये. ठीक आहे, रुपये विसरायचं घेऊन लिहायचं विसरू नका. मग पहिल्या वर्षी 5000, पहिली टर्म 5000, डिफरन्स 2000 आणि प्लस 2000 म्हणजे 2000 वाढत जाते. इथं काय सांगितलंय, टू फाइंड टोटल अमाऊंट सेव्हिंग. मी दिलो आपण टू फाइंड स्टार काढूया. टू फाइंड टोटल अमाउंट सेव्ड इन इन्वेस्टेड. सेव्ड नाही, इन्वेस्टेड आहे ना. टोटल अमाउंट इन्वेस्टेड in 12 years. We know the right. We know the formula. कुठला फॉर्म्युला माहिती, द सम ऑफ formula the sum of n terms in an AP. इथे आपण therefore yes n is equal to n भागिले 2 कंसामध्ये 2a प्लस n मायनस 1 d. हा झाला आपला फॉर्म्युला. मग याच्यामध्ये आपण काय लिहिणार, इथे आपल्याला 12 वर्षांमध्ये काढायचे. 12 वर्षांमध्ये किती पैसे कमावले त्यांनी, किती इन्व्हेस्ट केले. मग 12 भागिले 2 म्हणजे कंसामध्ये 2 गुणिले a किती आहे 5000 अधिक 12 वजा 1 गुणिले d, डिफरन्स कितीचा आहे 2000चा. ओके, बेस ऑफ 12, 6 गुणिले कंसामध्ये 5 गुणे 10000 अधिक 11 गुणे 22. ठीक आहे, मग 22 अधिक 10 किती होणार आहे 32000. 6 गुणिले ठीक आहे, म्हणजे तो गुणाकार करू. 1202 आज चालेल. 18 ने 19 1,92,000 रुपये काय केले त्यांनी टोटल इन्व्हेस्ट केले. आहे का उत्तर बरोबर आहे. ओके, मग 1,92,000 रुपये त्यांनी काय केले इन्व्हेस्ट केले. हेच फक्त आपण काय लिहिते का वाक्यात लिहायचे आन्सर. इथं आन्सर लिहू आपण. काय लिहिणार, सचिन इन्व्हेस्टेड a total of काय लिहिणार किती रुपये 1,92,000 रुपीज in 12 years. एवढे लिहिले तर चालते किंवा पुढे लिहिले तर चालते. इन नॅशनल काय सेविंग सर्टिफिकेट स्कीम. नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीम. ठीक आहे, इन या स्कीम मध्ये. ठीक आहे, रेकॉर्ड होते ना. ओके, अशा प्रकारे आपण तिसरा क्वेश्चन पण सॉल्व्ह केला. आता बघू आपण पुढचा क्वेश्चन, चौथा क्वेश्चन. ठीक आहे, चौथा क्वेश्चन काय दिला बघू आपण. चौथा क्वेश्चन दिला आहे, देयर इज अन ऑडिटोरियम विथ 27 रोज. म्हणजे ऑडिटोरियम आहे. ऑडिटोरियम म्हणजे काय, अशी एक सांस्कृतिक भवन, एक असं एक भवन आहे जिथं नाटक वगैरे एक समारंभ वगैरे होत असतात. तिथं काय 27 रोज आहे, 27 रांग आहे. देअर आर 20 सीट्स इन फर्स्ट रो. म्हणजे अशा इथं असं एक स्टेज असतं, एक पहिली लाईन असते याच्यामध्ये 20 रोज, तर दुसरं असे हे असतं वाढत जातात. असं ऑडिटोरियम असतं. थिएटरमध्ये वगैरे असं 26 टाइप्स मध्ये असतं.
पहिल्याच्या मध्ये 20 आहेत, नंतरच्यात 22 आहेत, नंतरच्यात 24 आहेत, नंतर 26 आहेत, असं वाढत जातं. ठीक आहे, आणि हे स्टेज आहे. मग काय सांगितलं, फाइंड द नंबर इन 15वी रो. आता पहिली रो, दुसरी रो, तिसरी रो, चौथी रो, असं असं करत काय 15वी रो मध्ये किती जण आहेत आणि एकूण टोटल किती आहेत, 27 रो आहेत. एकूण किती सीट्स आहेत ते आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, मग काढणार कसं, एपी मध्ये आहे आपल्याला बघूनच कळतंय. इथं आपण लिहू सोल्युशन. ठीक आहे, सोल्युशन इथं आपण लिहिणार देयर इज अन ऑडिटोरियम विथ 27 सीट्स. इथं आपण क्वेश्चन आहे तसंच लिहायचं जरा. देयर इज अन ऑडिटोरियम with 27 seats with 20 seats in first row, नंतर 22 seats in second row and so on. ठीक आहे, अशा प्रकारे पुढे वाढत जातं. देअरफॉर आपण लिहितो देअरफॉर दिस इज एन एपी. ठीक आहे, मग इथं आपण काय लिहिणार की ए, इथं आपण लिहिलो इथं आपण लिहू ए इज इक्वल टू 20 लाईन टू लाईन करू. ठीक आहे, आणि इथं आपण काय करू, एक लाईन ऍड करू. कशा लाईन ऍड करू, 20 22 24 अशा प्रकारे. जर अजून छान वाटतं मग की आपल्याला माहिती आहे पहिली टर्म जी असते, पहिली टर्म असते तीच काय असते, ए असते. पुढं कॉमन डिफरन्स डी इज इक्वल टू टी2 मायनस टी1. 22 मधलं 20 आपण 2. ठीक आहे, 2 2 प्लस 2 म्हणजे 2 2 वाढत जाते. मग इथं आपण काय विचारलं आपल्याला, इथं एपी तर आहे, ए आणि डी भेटले आपल्याला. फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन 15वी रो. मग इथं आपण काढू, आपण एक लिहायचं विन होतो फॉर्म्युला, इथे स्टार काढूया. आपण पुढचा पॉईंट लिहितो, इथे आपण लिहू विन हो फॉर्म्युला. कुठला फॉर्म्युला माहिती आहे, आपण पहिल्यांदा काढतोय 15 रो मध्ये किती झाले, किती सीट्स आहेत हे आपण लिहिणार. विरुद्ध फॉर्म्युला एन एन टर्म इन एन. ठीक आहे, देअरफॉर आपण लिहिणार पी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 बी. ठीक आहे, इथे लिहिणार आपण देअरफॉर टोटल. इथं आपण काय लिहिणार, टोटल सीट्स इन 15 रो इन 15वी रो. इथे लिहिणार टी 15 इज इक्वल टू ए काय येणार आहे आपलं 20 अधिक 15 वजा 1 गुणिले डी. 15 टर्म काढायची, 20 अधिक 15 तुम्ही केला 14, 14 गुणिले 2, 14 तुम्ही 28, 20 अधिक 28 किती येणार आहे 48. म्हणजे काय येणार टी 15 म्हणजे 15व्या रो मध्ये किती 48, तिथे 48 सीट्स आहेत. इथं आपण इथून पहिला आपलं उत्तर आलं. दुसरं काय सांगितलं, फाइंड हाऊ मेनी टोटल सीट्स आर देअर इन द ऑडिटोरियम. पूर्ण ऑडिटोरियम मध्ये एकूण किती सीट्स आहेत ते आपल्याला काढायचं. इथं आपण लिहिणार वी नो द फॉर्म्युला कुठला फॉर्म्युला माहिती आहे, द सम ऑफ n terms in an AP. ठीक आहे, एका एपी मध्ये टोटल n टर्म्स किती आहे किंवा एकूण एपी मध्ये एखाद्या n टर्म्स पर्यंतची सगळ्यांची बेरीज किती ते आपण काढतो. ठीक आहे,
इथे आपण लिहिणार फॉर्म्युला Sn इज इक्वल टू ए n अपॉन 2 दोन्ही कंसामध्ये 2a प्लस n मायनस 1 d. ओके, अशा प्रकारे आपण लिहिणार हा फॉर्म्युला माहिती आहे. इथं आपण काय लिहिणार, देअर आर 27 रोज इन द ऑर्डर टेबल. इथं आपण लिहिणार देअर आर 27 rows in the auditorium. ऑडिटोरियम मध्ये एकूण 27 रोज आहेत. Therefore, total number of seats is equal to S27. S27 is equal to n काय यांच्या डायरेक्ट व्हॅल्यू टाकायचं 27 व्हॅल्यू इथे पुन्हा फॉर्म्युला लिहायची गरज नाही. ऑलरेडी आपण फॉर्म्युला लिहिलाय. 27 गुणिले 2 गुणिले a काय आपला 20 अधिक कंसामध्ये n काय झाले 27 वजा 1 गुणिले d परत कितीच आहे 2. ओके, तर 27 भागिले 2 27 भागिले 2 गुणिले कंसामध्ये 20 दुणे 40 अधिक 26 गुणिले 2 26 दुणे 52 52 अधिक 40 गुणिले किती येणार आहे 92. 27 गुणिले 92 भागिले 2 27 गुणिले दोन्ही बाजूला लावायचा 2 8 पहिले 12 27 गुणिले 46. ठीक आहे, आपण काय करू, आपण फायनल गुणाकार करू. 27 गुणिले 46 याचा गुणाकार जर केला कधी येणार आहे 12 42. ठीक आहे, यस 27 म्हणजे 27 रोज मध्ये मिळून 27 रांगा आहेत, त्यामध्ये टोटल मिळून किती 1245 लाईन्स आहे, सीट्स आहेत हे आपल्या इथून लक्षात येतात. मग इथून एक छान प्रकारे आपण काय करू, आन्सर वेगळी मेथड आतापर्यंत मी जे दिलेलं आहे त्यापेक्षा वेगळी आन्सर लिहू आपण. Here we get the values. Here we get the values. इथं पहिला आकडा पहिला आपण काय करायचं, फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन 15 0. टोटल नंबर ऑफ सीट्स इन 15 row. 15 रो काय देणार 15 टर्म किती आले 48 48 सीट्स अंडरलाईन. हे पहिलं उत्तर झालं. दुसरं उत्तर काय आलं, टोटल नंबर ऑफ सीट्स इन ऑडिटोरियम. टोटल नंबर ऑफ सीट्स in auditorium काय होणार आपण 1242 सीट्स. ठीक आहे, आपल्या टोटल सीट्स आले. त्याच्यावर आपल्याला लक्षात काय आलं की या पहिल्या 15वी जी रो आहे 15वी रांग आहे त्यामध्ये 48 सीट्स आहेत आणि टोटल 27 रांगांमध्ये 1242 सीट्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. तर ठीक आहे, मग आपण आता 5वा क्वेश्चन सोडू. 5वा क्वेश्चन काय दिलाय, कारगिल्स टेम्परेचर वॉज रेकॉर्डेड इन अ वीक फ्रॉम मंडे टू सॅटर्डे. कारगिल मधील जे टेम्परेचर आहे ते सोमवार ते शनिवार मध्ये रेकॉर्ड केलं होतं. ऑल रिडिंग्स वेअर इन एपी. सगळे जे रिडिंग्स होते ते काय होते एपी मध्ये होते. The sum of temperatures of Monday and Saturday was 5 degrees Celsius more than the sum of temperature of Tuesday and Saturday. म्हणजे सोमवार आणि शनिवारचे जे टेम्परेचर आहे ते मंगळवार आणि सॅटर्डे म्हणजे मंगळवार आणि शनिवार यांच्या बेरजेपेक्षा 5 डिग्रीनं जादा होतं. इफ द टेम्परेचर ऑफ वेन्सडे वॉज -30 डिग्री म्हणजे बुधवारी -30 डिग्री टेम्परेचर होतं. फाइंड द टेम्परेचर ऑफ द अदर 5 days. बाकीच्या 5 दिवसाचं टेम्परेचर काढा. मी तर आपण लिहू की ऑल रिडिंग्स
सुरुवात करू. क्वेश्चन करू. कारगिल्स टेम्परेचर was recorded in a week. काय आठवड्यामध्ये तो ते रेकॉर्ड केलं होतं आणि ते विच वॉज इन एन एपी, जे एपी मध्ये, ठीक आहे. काय होतं ते एपी मध्ये होतं. पुढे आपण काय म्हणणार आहे? लेट्स अज्युम द टेम्परेचर टेम्परेचर बी, ठीक आहे. टेम्परेचर बी इथं पुढचं जे आपण लिहिणार ते काय येणार आहे? टेम्परेचर येणार आहे. इथं आपण लिहू म्हणते ट्यूजडे, वेन्सडे, एवढं मावायचं ना आपण शॉर्टकट मध्ये. मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटर्डे. बस सॅटर्डे पर्यंत संडे नाहीये. मी काय मानायचं? ए मानू. तुमचं ए प्लस डी, ए प्लस 2d, ए प्लस 3d, ए प्लस 4d आणि ए प्लस 5d. ओके, हे आपलं 5 टेम्परेचर झाले. सगळे टेम्परेचर्स आहे. मग इथं आपण काय म्हणू की आपल्याला फ्रॉम कंडिशन स्टार्ट करू. फ्रॉम फर्स्ट कंडिशन पहिली कंडिशन काय दिली आपल्याला? इथं द सम ऑफ टेम्परेचर्स ऑफ मंडे अँड सॅटरडे वॉज 5 डिग्री सेल्सियस मोर दॅन सम ऑफ टेम्परेचर्स ऑफ ट्यूजडे अँड सॅटरडे. आता ही आखी कंडिशन इथे लिहायला लागेल. जेव्हा तुम्ही व्यवस्थित पेपर मध्ये ना तेव्हा सगळं लिहून काढायचं. म्हणजे आपण लिहू द सम ऑफ टेम्परेचर ऑफ Monday and Saturday of Saturday was 5 degrees Celsius more, was 5 degrees Celsius more than sum of temperature, more than sum of temperature should be the sum of Tuesday and Saturday. ठीक आहे. मग याच्यामध्ये कंडिशन लिहू आपण. इथं काय लिहिणार आपण? किंवा ही जी दिले ते मंडे प्लस सॅटरडे इज इक्वल टू ट्यूजडे प्लस सॅटरडे. ठीक आहे. आपल्याला कंडिशन मिळाली. आता मंडे आणि सॅटरडे इथं आपण काय करू शकतो? सॅटरडे गेलो हे घालवू शकतो. पण कसं आहे बुक मध्ये नाही करणार. बुक मध्ये तुम्हाला वेगळे मेथड शॉर्टकट इथं चालत नाही. आपण बघू शकतो मंडे सॅटरडे ट्यूजडे सॅटरडे. सॅटरडेला सॅटरडे गेलं तुम्ही कट घालू शकतो. डायरेक्ट मंडे इज इक्वल टू ट्यूजडे. ठीक आहे. मंडे आणि ट्यूजडेचं मंडे आणि सॅटरडे आणि ट्यूजडे आणि सॅटरडे. मंडे आणि ट्यूजडेचं काय येणार आहे? इक्वल येणार आहे. मग तरी आपण मंडेचं काय आपण घेतलं ए आणि याच्यामध्ये 5 डिग्री मोर आहे. 5 डिग्री सेल्सिअस. म्हणजे काय? सॅटरडेचं आहे मंडे आणि ट्यूजडे याच्यामध्ये किती 5 डिग्रीचा फरक आहे. तेवढं करायचं. आपण सॅटरडे घालवतो तर पण आपण बुक नुसार ए प्लस सॅटरडेचं काय दिलं आपल्याला? ए प्लस 5d इज इक्वल टू ट्यूजडेचं काय? ए प्लस डी
ए प्लस 5b प्लस 5 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. इथे आपल्याला इथे बेरीज काय होणार आहे? 2a प्लस 5b. इकडे काय करू? इकडचं जे प्लस आहे तिकडे मायनस 1 आणि 1 2 आहे मायनस 5 आणि 1 6 डिग्री 5 डिग्री सेल्सिअस. याला 2 याला 2 येते 6 डिग्री मधून 5 डिग्री गेला किती राहील? मायनस डी. म्हणजे डी इज इक्वल टू मायनस 5 डिग्री सेल्सिअस. पण डिफरन्स किती झाला? -5 आला म्हणजे त्याचे टेम्परेचर आहे ते निगेटिव्ह आलं म्हणजे ते काय होणार आहे? जे टेम्परेचर ते कमी कमी होत गेले. ठीक आहे. निगेटिव्ह आलं म्हणजे डिफरन्स निगेटिव्ह आलं म्हणजे संख्या कमी होत जाते. हे सगळं एके मध्ये आहे म्हणजे टेम्परेचर काय होणार? निगेटिव्ह होत जाणार. म्हणजे -5 असेल -10 -15 -20 25 30 35 अशा याच्यामध्ये कमी कमी 5 ने होत जाईल. मिळतं. इथं दुसरा स्टार करणार आहे आपण. आपल्याला इथं कशाची व्हॅल्यू भेटली? डी ची भेटली. डी पाहिजे का? आपल्याला ए पण पाहिजे. इथं आपण लिहिणार फ्रॉम. इथे लिहिणार आपण फ्रॉम सेकंड कंडिशन. कोणती कंडिशन आहे? काय लिहिलं आपण? द टेम्परेचर ऑफ वेन्सडे वॉज -30. इथे लिहिलं आपण द टेम्परेचर ऑफ वेन्सडे was किती? -30 डिग्री सेल्सिअस. बुधवारी काय होतं? -30 होतं. म्हणजे इथं आपण लिहिणार a प्लस 2d. बुधवारी किती होते? a प्लस 2d इज इक्वल टू -30. ओके. डी ची व्हॅल्यू काय आली आपली? -5. a अधिक 2 गुणिले -5 इज इक्वल टू -30. a -10 बरोबर -30 आणि a बरोबर काय येणार आहे? येणार आहे -20. -20 काय नाही? हे -10 तिकडे गेलं तर काय होणार आहे? +10. -30 + 10 त्याची कमी केले किती येणार आहे? -20. सुरुवात जे मंडेचं टेम्परेचर आहे ते काय आलं? आपलं -20. मग इथं डायरेक्ट आपण आन्सर मध्ये लिहू. त्याला आपण काय करू? इथं जसं आपण एका वाक्यात लिहायचं म्हटलं तर ते होणार. इथं तक्ता काढू छान पैकी उभा तक्ता काढू. इथं आपण आन्सर आले ना हियर. Here we get the temperatures of Gargils काय लिहू शकतो आपण? Gargils readings from Monday to Saturday. आहे. इथे लिहू ऍज. ठीक आहे. मी आपण एक तक्ता काढू. पहिल्यांदा आपण इथं मंडे a is equal to -20 डिग्री सेल्सिअस. ट्यूजडे a प्लस d -20 -5 -25 डिग्री सेल्सिअस. हे वेगळ्या कलर मध्ये लिहू आपण. -20 डिग्री सेल्सिअस -25 डिग्री सेल्सिअस. वेन्सडे a प्लस 2d -20 -10 -30 डिग्री सेल्सिअस. थर्सडे फ्राइडे सैटरडे a plus 3 a plus 4 a plus 5 काय ना -20 5 3 15 -15 -20 5 20
5 5 25. ठीक, याच्याचं काय झालं, याची बेरीज होते -35°C, -40°C, -45°C आपण रिस्पेक्टिव्हली. ओके, असं आपण टेबल मध्ये लिहिलं म्हणजे थोडंसं व्यवस्थितपणे येतं. इथे तुम्ही याला नंबर टाकले तरी चालेल. चार 5 6. ठीक आहे, 6 गेलेले आपल्याला अशा प्रकारे आले. ओके, असं आपण कुठला 5वा क्वेश्चन सॉल्व्ह केला. आपण 6वा क्वेश्चन बनवू. 6वा क्वेश्चन पण सोडू. 6वा क्वेश्चन काय दिले, ऑन द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे ट्री प्लांटेशन प्रोग्राम वॉज अरेंज ऑन अ लँड विच इज ट्रायंग्युलर इन शेप. म्हणजे की एक वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे आहे ज्याच्यामध्ये ट्री प्लांटेशन प्रोग्राम होता, झाडे लावा याचे एक प्रोग्राम होता, त्याच्यामध्ये झाडं लावायची सुरुवात केली. तर त्रिकोणी याच्यामध्ये लावत होते, ते ट्रायंग्युलर शेप मध्ये लावत होते. ट्रीज आर प्लांटेड सच दॅट इन द फर्स्ट रो देयर इज 1 ट्री, ऑन द सेकंड रो देयर आर 2 trees, इन द थर्ड रो 3 trees अँड सो ऑन. अशा रोज आहेत. पहिल्या याच्यामध्ये 1 2 3 4 5 असं करत एकूण 25 रो आहेत. मग शेवटच्या याच्यामध्ये 25 झाडं असणार. मग ह्याच्यामध्ये एकूण किती झाडं झाली तर आपल्याला माहिती आहे, एक सूत्र माहिती आहे. कुठलं, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या किती, 25 भागिले 2. 25 गुणिले 26 भागिले 2. 1 13, 13 5 65, हातचा आला 7, 13 26, 26 आणि 6 32. किती येणार आहे, 325 झाड. 325 झाडं येणार. तर ते आपण थोडं व्यवस्थितपणे लिहिलं. आपण तोंडी सोडू शकतो, बट आपल्याला लिहिली पाहिजे याच्यामध्ये. याच्यामध्ये आपण तो दुसरा फॉर्म्युला वापरू. आता मी तुम्हाला 3 फॉर्म्युले दिले स्टार्टिंगला, त्यामध्ये फक्त पहिले 2 वापरले, त्याच्यामध्ये आपण तिसरा वापरू. दुसरा फॉर्म्युला वापरला तरी चालेल, पण आपण तिसरा वापरू याच्यामध्ये, एक नवीन ट्राय. ठीक आहे, सोल्युशन मध्ये आपण काय लिहिणार आहे की आपण इथे लिहू की द ट्रीज were planted in the triangular shape. With 1 tree with cover. First row with आपण असं घेऊ with shape. The trees are in an AP as follows. की ज्या झाडं आहेत ते काही एपी मध्ये आहेत. मग आपण लिहिणार 1 2 3 4 लास्ट किती आहे 25. आणि त्या तिथे किती आहेत, एकूण टोटल 25 रोज आहेत. मग इथे आपण खाली लिहिलं की आपल्याला विचारलंय की फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्रीज इन द 25 रो. एकूण 25 लाईन्स मध्ये किती झाड आहेत. आपण लिहिलो A is equal to A1 is equal to 1. Common difference D2 minus D1 2 minus A केला 1. ठीक, तर B is equal to 1, A is equal to 1 आला आपला. इथं आपण लिहिलो फॉर्म्युला. फॉर्म्युला काय माहिती आपल्याला, कुठला फॉर्म्युला माहिती. इथं फॉर्म्युला the sum of n terms in an AP. इथं जर तुम्ही तो जुना फॉर्म्युला वापरला तरी चालेल. तिथे मी काय वापरते, एक नवीन फॉर्म्युला वापरते. काय तुम्ही तो वापरला तर चालेल, n भागिले 2 गुणिले 2n + n - 1 वापरला तरी चालेल. इथं आपण हा वापरू n भागिले 2 गुणिले
T1 प्लस Tn. इथे पहिली संख्या ती शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या भागिले 2. इथं हा फॉर्म्युला वापरतोय आपण. ह्याची व्हॅल्यू पुट करायची याच्यामध्ये. आपण काय करणार आहे, यस 25 लाईन्स मध्ये किती आहे, आपण 25 भागिले 2 गुणिले कंसामध्ये पहिल्या लाईन मध्ये किती आहे, पहिल्या लाईन मध्ये 1, शेवटच्या ह्याच्यामध्ये किती आहे 25. 25 गुणिले 26 भागिले 2. 1 बे 2 7 13 2 26. 25 गुणिले 13 तेरी 5 65. चला 6 13 दुने 26 26 आणि 6 32. तिथं एकूण 25 रोज मध्ये किती 325 झाडं आहेत. मी त्यांचं लिहिणार आपण. There are total 325 trees. 325 trees in the whole triangular or in the triangular shape गार्डन आहे का, लँड, ट्रायंगुलर शेप लँड, गार्डन लँड. ठीक आहे, अशा प्रकारे आपण लिहिलेलं आहे. आपल्या आधी तुमच्या लक्षात आलं असेल. अशा प्रकारे आपण 6वा क्वेश्चन बघितला आणि आपला हा प्रॅक्टिस कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करा. जर कुठली काय अडचण वगैरे आली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असला तरी सुद्धा मला कळवा कमेंटमध्ये. म्हणजे मला लक्षात येईल किती मुलं आवडीनं वॉच करताय आणि मला नक्की कळवा. ठीक आहे, भेटूया पुढील भागामध्ये. हा टॉपिकच्या नंतर आपण जॉमेट्री स्टार्ट करतोय. आपण याच्यामध्ये सलग 2 अल्जेब्राचे 2 चॅप्टर येते, क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि अर्थमेटिक प्रोग्रेशन. नेक्स्ट मध्ये आपण स्टार्ट करू की जॉमेट्री मध्ये एखादा चॅप्टर स्टार्ट करू. भेटूया आपण पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.